हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक पारंपरिक पदार्थ बघायला मिळणार आहे। थंबनेलवरून तुम्हाला कळलं आहे की काय आहे ते। मी सांगत नाही मग आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण खूप टेस्टी असं बनणार आहे। सगळ्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज असतात, त्याप्रमाणे माझीसुद्धा एक वेगळी रेसिपी आहे जे मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिले बघा, मी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे। याच्यामध्ये तुम्ही मिक्स पीठ पण घेऊ शकता, पण मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, दुसरं कोणतंही नाही आहे। कारण जेवढं सिंपल आपण करू ना ते तेवढं छान बनतं असं मला तरी वाटतं। तर त्यामध्ये बघा, खूप सारा लसूण घेतला होता, हिरवी मिरची आणि जिरे, त्याचं मिक्सरमधून छान असं वाटण तयार करून घेतलं आणि खूप सारी कोथिंबीर त्यामध्ये टाकली। बस 3 इन्ग्रीडियंट्स आपण त्यामध्ये मिक्स केलेले आहे। चवीनुसार मीठ टाकलं, कणिक छान असं मळून घेतलं आणि त्यानुसार अशी लहान मोठी असे गोल गोल शेंगोळे करून घेतलेले आहेत। त्यानंतर अजून एक प्रकारचे मी तुम्हाला दाखवते, जे मी करते, मला ते जास्त आवडतात। तो वेगळा प्रकारचं असतं, ते पोळी लाटून आपण करतो, ते केलं मी तसं। तर कुणी कुणी ना याचं कुळिदाच्या पिठाचं पण करतं बरं। कुळीद एक धान्य आहे, ते रेडीमेड पीठ पण मिळतं आहे आजकाल दुकानामध्ये। जर तुम्हाला त्याचं बनवून खायचं असेल तर खा, कारण पण ते गरम असतं, त्यामुळे मग मी ते घेत नाही आहे। शरीरासाठी एवढं काही चांगलं नाही आहे ते धान्य, त्यामुळे मग मी ते आणलं नाही आहे। गव्हाच्या पिठाचंच मी करते, कारण हे पचायलाही हलकं पडतं आणि चांगलंही असतं, याचं काही हे होत नाही, त्यामुळे मग मी हे सेम असं हेच करते। तर हे जे पदार्थ आहेत, हे पहिलं आपली आजी, आपली आई वगैरे बनवत असायचे, पण आजकाल तर मुली हे बनवतच नाही, कारण आजकाल पिझ्झा बर्गरमध्ये सगळ्या जो जमाना आहे तो डुबलेला आहे। कारण हे जे पदार्थ आहेत ते जसं की म्हणतात की नाही, फॅशन निघून जाते, त्याप्रमाणे ह्या पदार्थांची पण फॅशन गेली असं म्हणायला हरकत नाही। त्याप्रमाणे आजकाल चालू आहे सगळं, जास्त तर आपलं पिझ्झा बर्गर, सगळे बाहेर जे पदार्थ आपण खाल्ले जातात तेच आपण घरातसुद्धा बनवतो। तर ह्या अशा प्रकारे बघा, मी 2 प्रकारचे हे जे शेंगोळे आहे ते बनवून घेतले। त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोडणी टाकायची आहे। फोडणीसाठी बघा, मी एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये तुमच्याप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता। त्यानंतर मी मोहरी आणि जिरं भरभरून टाकायचं आहे तुम्हाला। त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि झालं आहे, पाणी टाकायचं आहे। एकदम सोपी आणि सिंपल अशी रेसिपी आहे। थोडंसं सांभाळून करा, कारण तेल गरम असतं आणि पाणी टाकल्याच्यानंतर कधी-कधी भडकाही होऊ शकतो, त्यामुळे जास्त तेल गरम न होता पटकन त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे। त्यानंतर आपण हे जेवढे बनवून घेतलेले आहेत हे जे शेंगोळे, ते आपण त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत। तुम्हाला हवं तर अजून याच्यामध्ये मसाले-बिसालेसुद्धा बरं तुम्ही टाकू शकता, कारण कुणी-कुणी शेंगदाणे वगैरे पण टाकतं, पण मी एकदम सिंपल आणि साधं बनवत आहे। तर बघा, हे अशा प्रकारे आपले टेस्टी आणि उकडून घ्यायचे त्याला चांगलं, आणि अशा प्रकारे आपले शेंगोळे तयार। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।